मित्रांनो, अपार आयडी अप्लाय करताना अडचण येतेय, आयडी जनरेट होत नाहीये, नेम मिसमॅच आहे, एज्युकेशन मध्ये गॅप आहे. या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला अपार आयडी जनरेट करता येत नाहीये. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण हे प्रॉब्लेम 90% स्टुडंट्स फेस करतात. तर मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलने अपार आयडी कंपल्सरी केली आहे. पण ती जर तुम्ही अजून जनरेट केलेली नसेल, तर हा व्हिडिओ बघा. जनरेट करताना काही इश्यूज येत असतील, तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहू शकता, कारण यामध्ये मी कंप्लीट सोल्युशन देणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर एमएच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई, नीट, एमएच नर्सिंग सीईटी या एक्झामची तयारी करत असाल आणि तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, एक्झाम मध्ये टॉप करायचं असेल, तर आपली नवीन लाईव्ह बॅच जॉईन करायची 12 तारखेपासून सुरू होते. त्यामध्ये 5ही कोर्सेस आहेत. आता मित्रांनो, हे जे कोर्सेस आहेत, एक्झाम आहेत, या प्रत्येक एक्झामचा सिलेबस वेगळा आहे, एक्झाम लेवल वेगळी आहे. त्यासोबतच एक्झामची तयारी देखील आपल्याला वेगवेगळी करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्या बॅचमध्ये प्रत्येक कोर्सेस हे वेगवेगळे आहेत. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहे आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आता मित्रांनो, जर तुम्हाला 5ही कोर्सेस बाय करायचे असतील, तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल, तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. मित्रांनो, आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, ओपन करा. नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. ज्या क्षणी तुम्ही कोर्स एनरोल कराल, त्या क्षणी कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या बाकीच्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी देखील पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर आता व्हिडिओकडे वळूयात. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्हाला डिजिलॉकर ऍप हे डाउनलोड करावं लागेल. पहा, इथे राईट साईडला कॉर्नर मध्ये लॉग इन आणि रजिस्टर आहे, त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं पेज दिसेल. लॉग इनच्या पेजच्या तिथे पहा, जर तुम्ही अकाउंट क्रिएट केलेलं नसेल, तर तुम्हाला आधी अकाउंट क्रिएट करावं लागेल आणि त्यानंतर लॉग इन करा. इथे नंबर टाईप करायचा. नंबर टाईप केल्यानंतर कंटिन्यू करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक आधार नंबर इथे टाईप करावा लागेल. इथे तुमचा आधार नंबर टाईप करा, कंटिन्यू करा. त्याच्यानंतर तुम्ही डिजिलॉकरचं अकाउंट ओपन करताना जो पिन सेट केला होता, तो पिन इथे एंटर करायचा आहे. 1 2 3 4 5 6. ओके. त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असं आधार कार्ड, तुमचं डिजिटल आधार कार्ड दिसून येईल. आता हे झाल्यानंतर तुम्हाला अपार आयडी क्रिएट करायची. आता आपण पाहूयात अपार आयडी जनरेट कशी करायची. तुम्ही सक्सेसफुली डिजिलॉकरला लॉग इन केलंय. त्याच्यानंतर तुम्हाला होम पेज वरती येऊन सर्च डॉक्युमेंट मध्ये क्लिक करायचंय. इथे सर्च बार येईल, त्याच्यामध्ये APAAR असं टाईप करायचंय. खाली अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स असं येईल. त्याच्यानंतर त्याला क्लिक करायचंय. इथे तुम्हाला अपार आयडी इथे दिसून येईल तुमची, याला क्लिक करायचंय. आता मित्रांनो, तुम्हाला डाऊट असेल की अपार आयडी आणि एबीसी आयडी, तुमच्याकडे जर अपार आयडी असेल, तर याचाच अर्थ असतो की एबीसी आयडी. पहा इथे, This comprehensive step-by-step guide is designed to establish a structured framework for the system. Generation of automated permanent academic account registry, APAR, or academic bank of credits, ABC IDs. म्हणजे अपार आयडी आणि एबीसी आयडी या दोघांचाही मिनिंग सेम असतो आणि दोन्ही आयडी या सेमच असतात. हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल, तर हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झालेला आहे. आता बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. आता मित्रांनो, जेव्हा तुम्ही अपार आयडी वरती क्लिक केलं होतं, त्याच्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल. ओके. इथे नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे ऑटो फिल झालेलं असेल. कशावरून? तर आधार कार्ड वरून, कारण आपण ऍक्सेस दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी व्हॅल्यू असा ऑप्शन येईल. आता आपल्याला याच्यामध्ये रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर किंवा नवीन जर ऍडमिशन असेल, जो पण तुमचा नंबर असेल तो इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाईप
सिलेक्ट करायचा आहे. आता तुमचा रोल नंबर तुम्ही टाकला असेल तर रोल नंबर सिलेक्ट करा, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर, न्यू ऍडमिशन, जो पण तुमचा टाईप आहे तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर मित्रांनो पहा इथे तुम्हाला ऍडमिशन इयर सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर ओके करायचंय. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आय एम स्टुडंट ऍट इथे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचंय तुमच्या कॉलेजचं नाव किंवा युनिव्हर्सिटीचं नाव किंवा बोर्डचं नाव. सिलेक्ट करा, त्यानंतर ओके करा. यानंतर तुम्हाला या चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे, कारण आपण कन्सेंट आपला प्रोव्हाइड करतोय आणि आपले डॉक्युमेंट अपार आयडी साठी ऍक्सेसिबल असतील. त्याच्यानंतर तुमचा अपार आयडी हे सक्सेसफुली जनरेट झालेला. आता मित्रांनो इथे आपला अपार आयडी सक्सेसफुली जनरेट झालं. याच्यानंतर जे तुमचे प्रॉब्लेम्स असतात, जसं की नेम डझंट मॅच आधार. आता मित्रांनो तुमचं आधीचं नाव म्हणजे लग्न झालंय तुमचं आणि आधीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव हे मिसमॅच आहेत. सो तुम्हाला नाव कोणतं एंटर करायचंय तर ऍज पर आधार. समजलंय? तर ऍज पर आधार तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय. त्यामुळेच आधार अपडेट करा असा मेसेज आला होता आपल्या महाराष्ट्र सीईटी सेल करून. तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल आधारशी तरी देखील तुमचं अपार आयडी ही जनरेट होणार नाहीये. एज्युकेशन मध्ये गॅप असेल तर तो व्यवस्थित फिल करायचा आणि कुठलीही इन्फॉर्मेशन ही करेक्ट द्यायची आहे. चुकीची इन्फॉर्मेशन अजिबात फिल करू नका, नाहीतर तुम्हाला ऍडमिशन घेण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि यासोबतच बाकीचे अजून काही इश्यूज असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि हे सगळे इश्यूज सॉल्व्ह करून देखील तुमचा अपार आयडी जनरेट होत नसेल तर मग मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओ खाली कमेंट देखील करू शकता. मित्रांनो आपली जी नवीन लाईव्ह बॅच आहे ती जॉईन करायला विसरू नका, कारण तुम्ही जर बॅच जॉईन केली तर या फॅसिलिटीज सोबतच जे अपार आयडीचे इश्यूज असतात किंवा बाकीचे कोणते पण इश्यूज असतात तर ते देखील आम्ही सॉल्व्ह करून देतो. आणि मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अपार आयडी जनरेट कशी करायची, डिजिलॉकर वरती अकाउंट कसं ओपन करायचं, लॉग इन कसं करायचं, त्यासोबतच अपार आयडी जनरेट करताना कोणते कोणते इश्यूज फेस होतात आणि ते कसे रिझॉल्व्ह करायचे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त अजून कुठले प्रॉब्लेम असतील तर ते देखील मला तुम्ही सांगू शकता कमेंट थ्रू. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.